नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे अंडा बिर्याणी. सोप्या पद्धतीची, घरच्या घरी झटपट बनते आणि खायला खूप भारी एक नंबर लागते अशी. तर माझ्या मुलांना खूप आवडते अंडा बिर्याणी. तर चला म्हटलं आज बनवते, तर रेसिपी शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे आपण किती जण आहोत त्याप्रमाणे अंडे घ्यायचे आहे. तर इथे मी 8 अंडे बॉईल करायला ठेवत आहे. पातेल्यात पाणी टाकलं, अंडे टाकले, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे अंडे आपल्याला 10 ते 12 मिनटं बॉईल करून घ्यायचे आहे. तर अंडे छान बॉईल होत आहे. दुसरीकडे आता आपण एका बाउलमध्ये बासमती तांदूळ घ्यायचे आहे. तर इथं ह्या वाटीने मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे. बघा, मस्त असे लांब तांदूळ आहे. हे स्वच्छ 2-3 वेळा धुवायचे आणि पाण्यात भिजवायचे. साधारण 20 ते 30 मिनटं पाण्यात भिजवायचे आहे. इथे माझी सगळी पूर्वतयारी झालेली आहे बिर्याणी बनवण्यासाठी. तर काही खडे मसाले, आलं लसूणची पेस्ट, कांदा, टोमॅटो सगळं तयारी झालेली आहे. गॅसवर कढई ठेवायची, यामध्ये 4-5 पळी तेल टाकायचं आहे आणि इथे मी 5 ते 6 मोठे कांदे असे लांबसर उभे पातळ कापून घेतले आणि हे कांदे टाकून घ्यायचे आणि कांदे आपल्याला सोनेरी रंगावर होईपर्यंत परतायचे आहे. तर हे कांदे आपल्याला कंटिन्यू परतून घ्यायचे आहे. बघा, दुसरीकडे मी गॅसवर पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे उकळायला. त्यामध्ये काहीतरी खडे मसाले टाकलेले आहे थोडेसे आणि चवीप्रमाणे मीठ आणि एक्स्ट्रा मीठ टाकायचं अजून. तर इथे आपल्याला ही भातासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे. तांदूळ भिजलेला आहे अर्धा तास. त्यानंतर त्याचं पाणी निथळून तो तांदूळ आपल्याला या पातेल्यात टाकायचा आहे. म्हणजे भात आपण आता साईडला शिजून घ्यायचा आहे. इकडे तोपर्यंत आपली दुसरी तयारी होत आहे. इकडे कांदाही फ्राय होतो, इकडे साईडला भात पण होतोय. दोघी कामं मी एकसाथ करत आहे. भाताकडेही लक्ष द्यायचं. आपल्याला तो 80 ते 90% शिजून घ्यायचा आहे. जास्त ओव्हरकुक व्हायला नको. इकडे कांदे आपल्याला खालीवर करत परतत राहायचे आहे. कांदे बघा मस्त छान सोनेरी रंगावर होत आहे. पूर्ण असा छान असा गोल्डन एकसारखा कलर येतो. खालीवर करत राहायचे आणि आता हा हलका गोल्डन झालेला आहे. आता आपण काढून घेणार आहोत. सगळा कांदा काढून घ्यायचा. त्यानंतर उकडलेल्या अंड्याची सालं काढून त्याला हलक्या चिरा पाडून घ्यायच्या. कढईमध्ये अंडे टाकायचे, थोडं तिखट, मीठ, हळद टाकून ते अंडे आपल्याला परतून घ्यायचे आहे. अंडे तुम्ही 8 घ्या, 10 घ्या, 12 घ्या. त्यानंतर अंडे काढले की त्यामध्ये 1-1.5 चमचा तेल टाकायचे. इथे काही खडे मसाले, तेजपान, मोठी वेलची, वेलदोडा, दालचिनी, लवंग, मिरी असं मी टाकून घेतलेलं आहे. चक्रीफूल आणि ते थोडंसं परतवायचं. जिरं टाकायचं थोडंसं. त्यानंतर 2 मोठे चमचे आलं लसूणची पेस्ट टाकून लो फ्लेमवर छान परतून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट परतल्या गेली की यामध्ये आता आपल्याला 2 लाल टोमॅटो अगदी बारीक चॉप केलेले टाकायचे किंवा त्याची प्युरी करून टाकून घ्यायची आहे. तर इथे मी बारीक कापून घेतले, त्या टोमॅटो टाकून घेतलेले आहे. दुसरीकडे इकडे आपला भात आता उकळत आहे. बघा, त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर आणि पुदिना पण टाकून घेतलेला आहे, म्हणजे छान फ्लेवर उतरतो. कंटिन्यू आपल्याला भात चेक करायचा आहे. इकडे आपली ग्रेव्हीची पण तयारी होत आहे. टोमॅटोही परतला जात आहे. आता भात छान झालेला आहे. आपण तो काढून घ्यायचा आहे आणि चाळणीमध्ये ठेवायचा आहे पाणी निथळण्यासाठी, म्हणजे तो एक्स्ट्रा ओव्हरकुक होणार नाही. तर भात काढून घेतला. इकडे टोमॅटो शिजला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी हातावर चुरून मग टाकायची आहे. अर्धा ते 1 चमचा घरगुती काळा मसाला. त्यानंतर 3 ते 4 चमचे बिर्याणी मसाला आणि 2-2.5 चमचे लाल मिरची पावडर. थोडीशी हळद टाकायची, पाव चमचाभर, आणि छान हे परतून घ्यायचं आहे. तर इथे मी रेडीमेड बिर्याणी मसाला वापरलेला आहे. मसाला परतला की त्यामध्ये भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि मूठभर बारीक कापलेला पुदिना असं टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि हे मस्त परतवायचं आहे. आता यामध्ये धना पावडर टाकून घेते मी 2 चमचे. त्यानंतर इथे मी 1 वाटीभर दही घेतली. दही अशी थोडी फेटून घ्यायची चमच्याने. गॅसची फ्लेम अगदी लो करायची किंवा गॅस 2 मिनटं बंद करायचा आणि दही छान यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. दही मस्त मिक्स झालेली आहे. आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं.
आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. आणि आता हा मसाला लो फ्लेमवर आपल्याला मस्त शिजून घ्यायचा आहे थोडं तेल सुटेपर्यंत, म्हणजे छान फ्लेवर येतो आपल्या ह्या बिर्याणीला. आणि तेल सुटलं की यानंतर आपण जो कांदा सुरुवातीला तळून ठेवलेला होता तो आपल्याला हाताने चुरून यामध्ये टाकायचा आहे. थोडासा मी गार्निशिंगसाठी काढून ठेवलेला आहे. आणि बाकीचा कांदा टाकून घ्यायचा, 3-4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि 2-3 मिनटं मस्त छान हे मसाला शिजून घ्यायचा आहे मस्त. नंतर त्यामध्ये आता अंडे टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला बटाटे आवडत असेल तर बटाटेही तुम्ही 3-4 बटाटे असे 2 भाग करून तळून घेऊ शकतात आणि ते टाकू शकतात. आता इथे अंडे मस्त छान मिक्स केले, 5-1 मिनटं छान त्यामध्ये मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे. आणि इथं आता आपला भात तयार आहे, अंड्याची ग्रेव्ही तयार आहे. आता आपण मस्त बिर्याणी सेट करूया. तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये पण भात टाकू शकता. मी इथे लेअरची बिर्याणी बनवत आहे. तर पातेल्यामध्ये मी अर्धी ग्रेव्ही पहिले सगळी टाकून घेतली, 4 अंडे वगैरे, त्याच्यावरून अर्धा भात टाकून घेतला, निम्मा भात आधी टाकून घेतला. त्यावर आता ही दुसरी लेअर करायची, सगळे अंडे असे सेट करायचे व्यवस्थित, ग्रेव्ही सगळीकडे टाकून घ्यायची आहे बघा. त्यानंतर बारीक कापलेला पुदिना, बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची, म्हणजे अजूनच छान फ्लेवर येतो. तळलेला कांदा टाकायचा थोडासा असा. आणि हा बिर्याणी मसाला अगदी 2-3 चिमूटभर असा पसरून घ्यायचा. आता दुसरा लेअर केला, म्हणजे त्याच्यावर भात टाकला आहे परत, आणि बारीक कापलेली कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा, नंतर बिर्याणी मसाला असं थोडंसं टाकून घ्यायचं. आणि आता आपल्याला यावर केवडा जल आहे ते टाकून घ्यायचं आहे, 1-1.5 चमचे असं सगळीकडे. छान सुगंध येतो आपल्या बिर्याणीला. त्यानंतर इथे साजूक तूप घेतलेलं आहे, 4-5 चमचे मी टाकून घेते, आम्हाला खूप आवडतं बिर्याणीमध्ये तूप, तर ते असं टाकून घ्यायचं. इथे तुम्ही केशरी रंगाचं पाणी करू शकता किंवा केसर असतं ते केसर दुधामध्ये भिजून तेही टाकू शकता, ऑप्शनल आहे, पण छान फ्लेवर येतो. ते सगळं टाकून घेतलं मी थोडं केशरचं पाणी. आणि आता बिर्याणी आपली सेट झालेली आहे. झाकण लावून आपल्याला दम द्यायचा आहे. तर साधारण 15 मिनटं आपण लो फ्लेमवर दम देऊन घ्यायचा आहे. आणि 15 मिनटानंतर 5 मिनटं तसंच ठेवायचं. आणि मग आपली गरमागरम अंडा बिर्याणी अशी तयार होते बघा. खूप मस्त सुगंध येत आहे, मुलांना खूप आवडते ही झटपट मस्त घरच्या घरी अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय. धन्यवाद.